बुलढाणा जिल्ह्यात युवती बेपत्ता होण्याचे, युवतींचे अपहरण आणि किंवा फूस लावून पळवून नेण्याच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा या गावातील एका घटनेनं याचा कळस गाठला आहे. साखरखेर्डा येथील एका महिलेनं चक्क आपल्या अल्पवयीन पुतणीचं अपहरण करून तिचं परस्पर लग्नही लावून दिलं. साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या एका पथकानं केलेल्या कारवाईतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी काकू आणि पुतणीच्या कथित पतीला उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून जेरबंद केलं आहे. साखरखेर्डा येथील एक अल्पवयीन मुलगी 29 डिसेंबर रोजी सायंकाळी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. या प्रकरणी मुलींची आजी केसरबाई पारधे यांनी साखरखेर्डा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सदर बाब गांभीर्यानं घेत तपास चक्रे फिरवली. तांत्रिक व गोपनीय माहिती काढून मीराबाई पारथे आणि शुभम पाटील यांच्या जळगाव खानदेश येथून मुसक्या आवळल्या. आरोपींची कसून चौकशी केली असता नात्यानं काकू लागणाऱ्या मीराबाई पारथे हिनं सदर मुलीला काळी पिवळी वाहनानं चिखली इथं बोलावले. तिथं मुलीला सोबत घेऊन जळगाव खानदेश इथं नेलं. तेथील शुभम विनोद पाटील या युवकासोबत तिचा विवाह लावून दिला. या व्यवसायात काकूनं काही पैसे देखील घेतल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय. विशेष म्हणजे सदर महिलेचे गुजरात राज्यात अनेक व्यक्तींसोबत कनेक्शन असल्याचंही निष्पन्न झालंय. या अगोदर अशाच प्रकारे काही मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून तिनं सदर मुलींचं सदर इतर समाजातील गरजू मुलांसोबत लग्न लावून दिल्याचं समजतंय. मुलीचे अन्य कुणी नव्हे तर नात्यानं काकू असलेल्या महिलेनं मुलीला पळवून नेत एका युवकासोबत तिचं लग्न लावून दिल्याचं तपासात उघड झालं आहे. आरोपी काकूसह एका युवकाला साखरखेर्डा पोलिसांनी जळगाव खानदेश येथून बेड्या ठोकल्या. दरम्यान त्यांना सिंदखेड राजा न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं काकूची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून युवकाला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलीस करत आहेत. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.